सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिलाच बॉल, पहिला चौका. सुंदर सुरुवात श्री गणेशा योगेश पवार यांच्या बॅटमधनं. डीपी बॉईज योगेश पवार ओपनर बॅट्समन. अंपायर आधीचा काय होता, चौकार होता का षटकार होता? आधीचा षटकार. 2 बॉल झाले, ठीक आहे. सुंदर गोलंदाजी, डॉट बॉल. स्लोअर 1 बॉल, त्याचा पुरेपूर फायदा घेत काय होतंय बघूया. 2 धावा. चांगली सुरुवात योगेश पवार यांच्याकडनं. त्याचबरोबर दिनेश राठोड. 4 बॉल झालेले. धावसंख्या जर आपण बोर्डावर बघितली तर 8 झालेली आहे. आम्हाला पण जरा षटकार दिला ना, पंचांनी षटकार दिला आता आम्हाला. सॉरी सॉरी सॉरी, ओके षटकार, ओके चौकार चौकार. 6 रन झाले. सुंदर फटका, पायावरचा बॉल. बघू काय होतंय. 4 धावा. कोणीही डगआउट मधनं बोलू नका. पंचांचा निर्णय येईल त्याच्यावरनं आम्ही लिहू. कोणीही बोलू नका. शेवटचा बॉल दिनेश राठोड यांचा, अष्टविनायक संघाचा आयकॉन प्लेअर. आणि समोर पण बघतो आपण योगेश, डीपी बॉय संघाचा पण स्टार प्लेअर. हॅलो हॅलो हॅलो. धावसंख्या 6 भर पडली. अशा तऱ्हेने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 16 विकेट ना. चांगली सुरुवात म्हणायला लागेल. 16 धावा डीपी बॉईजच्या पहिलीच ओव्हर. त्याच्या अगोदरचा सामना पण अष्टविनायकच खेळत होते, तर मला असं वाटतं की थोडा थकवा असा जाणवत असेल त्यांना. कंटिन्यू मॅच या उन्हामध्ये थोडासा फरक पडतो. सर तुम्ही काय बोलाल? मी एवढंच बोलाल की जरी ते उन्हात खेळत असले पण त्यांनी मॅच टाय केलेली आहे, लक्षात घ्या. सॉरी, यांनी अष्टविनायक ना, अष्टविनायक संघाची आणि प्रिशल संघाची मॅच टाय झाली होती. तो थकवा मला वाटत नाही जाणवत, कारण कुठेतरी जर तो षटकार मारला असता केदार यांनी तर मॅच कुठेतरी हरले असते. पण ठीक आहे, टायच्या याच्यावर तरी समाधान मांडलेलेच आहे आणि पुन्हा एकदा जोशाने ते उतरलेलेच आहेत. आणि जेव्हा एखादा खेळ आपण खेळत असतो, कारण तुमचा स्टॅमिना तर माहिती पडतो. नाही तर 4 ओव्हरचे सामने आहेत. आपले जे इंटरनॅशनल स्टेट लेवलचे प्लेयर 50-50 ओव्हर खेळतात दिवसाला, कसे खेळत असतील ते पण आहे. कमल वाल्मिकी पहिला बॉल, खोलवरचा बॉल, सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, एका धावेवरती समाधान. कमल वाल्मिकी संघासाठी दुसरे, वैयक्तिक पहिले. स्ट्राईकला एक बेधडक बॅट्समन योगेश पवार. चांगली सुरुवात केली त्यांनी पहिल्या ओव्हरला. सुंदर फटका, बघूया काय बघू षटकार जातो का कॅच जाते, थोड्याच वेळात आपल्याला माहिती होईल. गडी बाद, सुंदर झेल घेतलाय. योगेशच्या माध्यमातून पहिलीच विकेट डीपी बॉयच्या संघाची, आणि ती विकेट जाते ते म्हणजे वाल्मिकीला. शॉट मध्ये ताकद नव्हती म्हणून तो पार नाही झाला.
नाही ताकद तर होतीच, पण जेव्हा तुम्ही ऑफसाईडला जेव्हा मारता बॉल त्या हिशोबाने तुम्हाला ताकद जास्तच लावावी लागते. कारण लेग साईडची जी ताकद असते ती ऑटोमॅटिकली तुम्हाला जास्त तुमच्या बॉडीमध्ये येत राहते जेव्हा तुम्ही लेग साईडला मारता. काय झालं अमित? मॅच बॉल. ओके बघा, द्या जरा मॅच बॉल प्लीज. धावसंख्या झाली 17, बॉल झाले 2. याची नोंद घ्यावी. नवीन बॅटर्स उतरलेला आहे. लेफ्टी बॅट्समन अजय मिश्रा, चांगले बॅट्समन आहेत. सुंदर फलंदाजी केली योगेश यांनी पहिल्या ओव्हरमध्ये, पण ताकदीचा वापर कमी झाला असल्यामुळे झेलबाद झालेले आहेत. कालच्या दिवसामध्ये तुम्ही बघाल तर कमलने पण एका ओव्हरमध्ये 3 विकेट घेतलेल्या. तुम्हाला काय वाटतंय? घेतला होता बरोबर आहे, पण आता आजचा दिवस थोडासा वेगळा, प्रत्येक दिवस हा वेगळा असतो लक्षात घ्या. तरी जर त्याला नशिबाने साथ दिली आणि जर त्यांनी घेतले आता चांगलीच गोष्ट आहे. पण बॅट्समन जर बघितलं स्ट्राईकला जो अजय गेलाय तो एक चांगला उत्कृष्ट बॅट्समन आहे. आणि बॉलिंगची मदार जी दिली आहे कमल याच्यावर, आता त्यांनी मागची पण ओव्हर जी टाकली ती चांगलीच टाकली, मान्यच करावं लागेल. आता हे पण त्याचं दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक आहे आपल्या संघासाठी. सुंदर फटका बघूया काय होतं. लॉफ्ट केलेला आहे, गडी बाद. मी तुम्हाला म्हटलं होतं हा बॉलर थोडासा फसवा आहे. काल पण त्यांनीच 2 ते 3 विकेट घेतलेल्या आणि आज पण तेच चित्र दिसत आहे. तुमचं काय म्हणणं आहे? नाही बरोबर आहे रोनी, तू जे बोलला ते ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. कारण त्याची बॉलिंग थोडी व्हेरिएशन तो करतोय, प्रत्येक बॉलमध्ये व्हेरिएशन मला त्याचं दिसत आहे. आणि प्रश्न असा असतो की जो त्याचा कर्णधार अष्टविनायकचा श्याम यांनी खूप मोठा विश्वास त्याच्यावर ठेवला आहे आणि त्या विश्वासाला तो पात्र झाला आहे, सार्थ झाला आहे. तर लगातार 2 विकेट गेल्या म्हणजे नक्कीच कुठेतरी डीपी बॉईज संघामध्ये एक नैराश्याचं वातावरण आहे. पण सुलतान नावाचा बॅट्समन आतमध्ये गेलेला आहे. मी अजून एक घोषणा करतो, वाल्मिकी जर यांनी विकेटची हॅट्रिक जर घेतली तर माझ्याकडनं त्यांना 100 रुपये देण्यात येईल. बरोबर आहे, पण तुम्ही आता हे समीकरण बघितलं, बॅट्समन एक टीमचा, बॉलर एक टीमचा, कॅच पण एकाच टीमने पकडली, म्हणजे तिन्ही बॅटर हे एकाच टीमचे होते खेळणारे अखिलेश 11 मधले. नाही बरोबर, खेळामध्ये हे नाही चालणार. कारण कसं ही आपली IPL आहे. दरवर्षी कोणता ना कोणता प्लेअर हा कोणत्या ना कोणत्या संघामध्ये जातच असतो. बघू आता ही कॅच येते का गगनचुंबी षटकार. सुलतान नावातच दम आहे, सुलतान जाधव षटकार. तू आमची लाज राखली. डीपी बॉयच्या संघाची षटकाराने धावसंख्या जर पोहोचली तर आपण बघत असू 16, 6, 22 आणि 23 धावसंख्या झाली 23. चुकीचा बॉल. प्रत्येक बॅट्समनला विनंती करत असतो जेव्हा हवेत चेंडू असतो तुम्ही धावत का नाही. प्रत्येक क्षेत्ररक्षणा कॅच घेईल याचं असं नाही ना. तुम्ही आधीच तुमच्या होप्स गमावून बसता. काही प्रेक्षक वर्ग आपल्याला आतापर्यंत मी बघतो युट्यूब लाईव्हला जवळजवळ 40,000 प्रेक्षक आपल्याला जोडलेत. बदलापूरची लोकसंख्या आहे 4.5 लाख, त्यातनं 40,000 प्रेक्षक आपल्याला जोडलेले आहेत. आणि इथं प्रेक्षक बघा जे आता आपल्या मैदानामध्ये कमसे कम 1000 ते 2000. पुन्हा एकदा अमितच्या माध्यमातून गगनचुंबी फटका. 6 धावांसाठी ताकदीचा पुरेपूर उपयोग यांनी केलेला आहे. ताकदीचा उपयोग, पुढ्यात बॉल दिला आणि परत षटकार. दोन ओव्हर धावसंख्या झाली 30, विकेट गेल्या 2. चांगला स्कोर आलेला आहे. बरोबर आहे, कमलने 2 विकेट घेतलेल्या पण त्याचा त्याने फायदा घेऊ शकला नाही. नंतर शेवटच्या 3 बॉलमध्ये त्याचा समाचार घेतला नाही. रोहित जरी त्यांनी समाचार घेतला पण त्या 2 विकेट ज्या घेतल्या त्या खूप महत्वाच्या विकेट त्यांनी घेतल्यात. कारण योगेशची एक त्यांनी विकेट घेतली आणि दुसरी जर विकेट बघितली ती म्हणजे अजयची विकेट घेतली. हे दोन्ही मातापर खेळाडू त्या संघाचे. अष्टविनायक यांनी एक तिसरा बॉलर आपला काढलेला आहे, श्याम संघाचा कर्णधार. बघू आपल्या संघासाठी काय करतोय. तिसरी ओव्हर घेत असेल तर श्याम. त्यांची पण बॉलिंग त्याला फसवी असते. बघू आता काय करतायत ते. काय चाललंय टीम मीटिंग. तुम्ही प्रत्येक बॉलला जर असे क्षेत्ररक्षण करत बसले आणि 5-5, 10-10 मिनिटं जर तुम्ही घेत बसले तर आम्ही काय करायचं. काल जर तुम्ही बघितलं असेल श्यामने 6 बॉल
8 रन डिफेंड केलेले. आज काय करतोय बघू. सुंदर फटका काय होतोय समोर आपल्याकडे समालोचक कशाकडे 6 धावांसाठी सुलतानने सलामी सुलतान दिली काय आहे. चाललंय? सुलतान काय खाऊन आले आज रविवार? खंडोबाचा वार, येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. 6 मारला त्यांनी श्यामला. पण तुम्ही आले आले बघितलं असेल सुलतानने हे षटकारच मारलेत. सुंदर फटका बघूया काय होतंय. वर गेलाय बॉल हवेत आहे. फिल्डर जातोय खाली. कॅच ड्रॉप नाही पोचू शकले. एकच धावावर समाधान मानायला लागेल. सुलतान यांचे चांगले प्रयत्न. एकच धाव. सुलतानला कुठेतरी थांबवायची आता एक वेळ संधी खूप मोठी गमावली आहे. अष्टविनायकच्या संघाचा जो फिल्डर आहे, काय नाव त्याचं? नाव काय? दिनेशने खूप मोठी संधी गमावलेली आहे. कारण ही विकेट जर घेतली असती कुठेतरी कमबॅक केला असता अष्टविनायक संघाने. डायरेक्ट हिट बघू काय होते. पंचांचा निर्णय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. रोनी जर तू बघितलं असेल 30 यार्ड सर्कल मध्ये आणि ते पण पिचच्या बाजूला 2 रन काढलेत. म्हणजे बघा त्यांचं कॉम्बिनेशन, बघा त्यांचं दोघांचा एकमेकावर किती विश्वास आहे बघा. हेच आपल्याला बघायचं खेळामध्ये. बरोबर बोललात तुम्ही. रनिंग बिटवीन द विकेट म्हणजे एक एक रन महत्वाचा संघासाठी. नाही रे ते स्लोअर वनचा बॉल त्याचा पुढे फायदा करून 7 धावांसाठी अमित यांनी कॅमेरामॅनच्या बरोबर कॅमेरामॅनकडे बॉल मारलेला आहे समोर. 6 धावांसाठी ताकदीचा पुरेपूर फायदा. पुढे 2 6 मारल्या रोनी, लगातार 2 6. निर्धाव चेंडू कुठेतरी थांबलाय बॅट्समन. बरोबर आहे, त्याला श्यामने थांबवलाय. 3 बॉल झालेले आहेत. धावसंख्या जर तुम्ही बघितली 30 आणि 12 42. एम आर राईट? बरोबर. 45. स्लोअर वन बॉल नाही कळला अमितला. ओव्हर समाप्ती झाली आहे. 45 धावा झालेल्या आहेत. धावा. शेवटची ओव्हर 3 ओव्हर 45 धावा. थोडंसं स्पीडअप करायचं आहे आपल्याला. मॅचेस भरपूर खेळवायचे आहेत. IPL सारखा आपला फॉर्मॅट आहे. नंतर सुंदर फटका. सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धावावर त्यांना समाधान मानावं लागेल. अमित स्ट्राईकवर. बॉलर करण संघासाठी शेवटचं षटक. वैयक्तिक पहिलं. अमित शिगवन दुसरा बॉल फेस करतील. सुंदर फटका पायामध्ये रडारमध्ये भेटलेला. हा भरपूर लांब गेला शॉट. भरपूर म्हणजे भरपूर लांब गेलेला आहे. नेटच्या पण बाहेर गेलेला आहे. सुंदर फटका शिगवन यांचा. शिगवन यांची ताकद अशी आहे ना, पायामध्ये बॉल भेटला तर लांबच गेला म्हणून समजायचा. बावन्न धावा झालेल्या आहेत. धावा झालेल्या आहेत. सुंदर फटका आपल्याला बघायला भेटला. स्लोअर वनचा बॉल त्याचा पुरेपूर फायदा घेत परत 6 सेम ठिकाणी परत 6 मारलेला आहे. परत नेटच्या बाहेर. सुंदर फटका शिगवन यांचा. बॉलरला समजत नाही बॉल कुठे टाकू कुठे नाही टाकू. स्लोअर वनचा फायदा. अमित शिगवन सुंदर फलंदाजी करत.
58 धावा झालेल्या आहेत 3 बॉलमध्ये. शेवटचे 3 बॉल बघू 3 बॉलमध्ये काय होत आहे काय नाही. अमित शिगवण यांनी लागोपाठ 2 सिक्स मारले. तिसरा सिक्स मारतात का बघू आपण. बॉलरला समजत नाहीये. परत त्या दिशेने सेम तिसरा फटका लेग साइडला. बघू काय होतंय. बॉल कुठे गेलाय. तीन बॉलला 3 षटकार मारले तर अमित शिगवण यांनी. उत्कृष्ट उत्कृष्ट फलंदाजी अमित शिगवण यांची. 64 धावा. धावा झालेल्या आहेत. माझ्याबरोबर जोडतात टॉमी. अवांतर चेंडू. बॉलरला समजत नाही बॉल कुठे टाकायचा कुठे नाही. अवंत धाव व्हाईटच्या स्वरूपात. धावसंख्या जाऊन पोचते. सुंदर फटका अरविंद. आणि हा पुन्हा एकदा घणघणीत षटकार. आम्ही त्यांच्या बॅट मधून सलग 4था षटकार आलेला आहे. आणि या 7 धावांबरोबर संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोचते 71च्या घरामध्ये. आणि उत्कृष्ट असं फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय डीपी बॉयज या संघांकडून. कुठेतरी बॅकफुटवर जाताना संघ अष्टविनायक आणि उत्कृष्ट अशी फलंदाजी अमित शिगवण. अमित शिगवणने यावरला समाचार घेतलाय. 4 बॉलला 4 षटकार मारलेले आहेत. पाहूया पुढचा चेंडू. स्ट्राईक करतले अमित. आणि बॉल बिटला बिस्कीपर कडनं पण मिस. बघू काय जाते. बाउंड्री ते 4 जाते. आडलाय बॉल. 22च्या स्वरूपात 4 धावा. 4 धावा आणि 4 धावेबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोचले 75 धावा या आजच्या दिवसाचा. करण आणि शेवटच्या षटकामध्ये एकदम महागडं षटक ठरलंय. 30 धावा त्याने 6 चेंडू दिले आहेत. आणि त्याचा खूप चांगला समाचार घेतलाय अमित याने आपल्या बॅट मधून. आणि आता मात्र अष्टमिक संघाला 24 चेंडूमध्ये 76 धावांचं 76 धावांचं लक्ष असेल. 66 धावा वैयक्तिक 66 धावा अमित शिगवण यांनी मारलेल्या या मॅच मध्ये. 50 पहिली टाळ्या वाजवच्या आहेत. 50 धावा केल्या त्यांनी अमित शिगवण. सगळ्या टाळ्यांच्या गजर त्याचं स्वागत करायचं. उत्कृष्ट अशी फलंदाजी त्यांनी इकडे दाखवली. तसेच सुलतान यांनी सुद्धा उत्कृष्ट फलंदाजी केली आणि आपल्या संघाला एक मजबूत स्थितीमध्ये जाऊन सोडवलं या 2 फलंदाजांनी. आता पाहायचं आहे की अष्टमिक संघ हा 76 धावांचं लक्ष घेऊन कोणत्या पद्धतीने खेळतोय. कारण की डीपी बॉयज कडे चांगले असे गोलंदाज. शहात्तर धावा जिंकायला पाहिजेत. आजच्या दिवसातला हा सर्वात हायेस्ट स्कोर असेल. आजच्या आणि कालच्या दिवसातला हा सर्वात हायेस्ट टार्गेट आहे. पंच सामना लवकर लवकर चालू करून घ्यायचा आहे. दोन्ही धडाकेबाज फलंदाज श्याम आणि दिनेश आपल्या मैदानावरती जाताना दिसत आहेत. बॉल चेंडू द्यायचा. चेंडू द्यायचे. चेंडू द्यायचे आहेत. लवकर लवकर पंचांकडे चेंडू द्यायचे आहेत. डीपी बॉयज संघाकडून एक महागडा गोलंदाज जो संजय सामना चालू करून घ्यायचा आहे. पंच चेंडू द्यायचा आहे.
चला स्ट्राईक करेल श्याम, नॉन स्ट्राईकला असेल दिनेश, गोलंदाजीचा मारा करतील संजय. 76 धावांचं एक अवघड असं लक्ष या संघासमोर ठेवले ते डीपी बॉयच्या संघाने. आणि हा मला असं डू ऑर डायचा सामना असेल अष्टविनायक या संघासाठी, कारण की हा मॅच त्यांना क्वालिफायर करू शकतो. पाहूया. स्ट्राईक श्याम, नॉन स्ट्राईक दिनेश. फिरकीची जादू, स्विंगची जादू दाखवणार हा गोलंदाज संजय. पाहूया आपल्या संघासाठी कोणत्या प्रमाणे सुरुवात करून देतोय. सर्वात महागडा विकलेला प्लेयर संजय सांगळे. लेट्स गो. सुंदर पहिलाच बॉल. बघू काय होतंय. हवेत बॉल लेग स्टॅच्या दिशेने उंच असा उडाला चेंडू. पाहूया पंचांचा. आणि 4 दमदार सुरुवात बोलावी गेली अष्टमी संघाकडून. श्याम यांच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवरती खणखणीत चौकार निघाला. आणि याचबरोबर संघाचा श्रीगणेश ओपन झाले. धावा निघाल्या 4. पहिल्याच चेंडूवरती उत्कृष्ट पद्धतीने फटका खेळून संघाला 4 धावांची भर करून दिली आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस होत आहे. सुरुवात चांगली झालेली आहे. पहिल्या बॉलला चौका. सेकंड बॉल घेऊन येतील संजय श्यामसाठी. बसवा बॉल ऑफ साईडला. कवचच्या डोक्यावरनं बघू काय होत आहे. आणि तिकडे उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण ऑफ साईडला केलं अमित याने. ज्याप्रमाणे त्यांनी फलंदाजी केली होती त्याचप्रमाणे त्यांनी क्षेत्ररक्षणामध्ये आपली उत्कृष्ट अशी कामगिरी दाखवताना 2च धावेवरती समाधान मावावं लागतंय त्या अष्टविनायक संघाला. संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 6च्या घरात. पाहिजे पुढचा चेंडू. स्ट्राईक करतील श्याम, गुणीचा मारा करेल संजय. आणि हा लेग साईडला कटला चेंडू. पावा. 1 धाव घ्यायचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न करतोय का, परंतु तिकडे उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण डीपी बॉयच्या संघाकडून. आणि एकाच धाववरती समाधान मावावं लागतंय ते श्याम याला. संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 7च्या घरात. 3 चेंडू 7 धावा. एक उत्कृष्ट अशी सुरुवात मानावी लागेल, कारण की तुम्हाला 76 धावांचं लक्ष हा 4 षटकांमध्ये तुम्हाला गाठायचं आहे. आता मात्र स्ट्राईकला येतो धडाकेदार फलंदाज दिनेश राठोड. आणि हा उत्कृष्ट चेंडू पूर्णपणे चकून गेला चेंडू. आणि ते धाव बसवण्याचा प्रयत्न. आणि इकडे मात्र श्याम धाव बाजवतोय आणि एक मोठा झटका बसतोय तो अष्टविनायक संघाला. श्याम तंबूत परतताना दिसतोय आपल्याला. उत्कृष्ट फलंदाजी करतो श्याम, परंतु रॉंग कॉलिंगमुळे हा फलंदाज तंबूत येताना दिसतोय आपल्याला. आणि पहिला झटका बसलाय अष्टविनायक संघाला. डीपी बॉयचा संघ कुठेतरी या सामन्यामध्ये आपलं पारडं जड करत असताना, कारण की पहिल्या षटकामध्ये त्यांनी श्यामचा बळी घेतलेला आहे. याच्यानंतर पुढील फलंदाज लवकरात लवकर जायचंय करण पवार. करण पवार पाहूया. ज्याचं हे शेवटचं षटक 30 धावांचं महागडं षटक ठरलेलं, तो हा ती धावांची कमतरता पाहूया करण पवार आपल्या बॅटीच्या माध्यमातून करू शकतो का. 6व्या सामन्याकडे स्ट्राईक करतील दिनेश. उत्कृष्ट अशा आणि खणखणी चौकार देण्याच्या बॅटमधून ह्या 4 रन बरोबर संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 1 बाद 11. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे या षटकामधला. 5 चेंडूमध्ये 11 धावा आलेल्या आहेत. 19च्या सरासरीने तुम्हाला 4 षटकामध्ये धावा करायची असताना 5 चेंडू 11 धावा. आणि या बॅटची कडा चेंडू पाहूया. तिकडे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सुलतान यांच्याकडून. आणि एकाच धावेत समाधान लागते ते दिनेश आला. आणि पहिल्या षटकानंतर अष्टविनायक या संघाची धावसंख्या आहे 12. 1 गडी बाद 12 धावा. 19 धावांची सरासरी पाहिजे असताना पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक असताना सुद्धा डीपी बॉयज या संघाने उत्कृष्टरित्या गोलंदाजी करून फक्त 12 धावांमध्ये रोखलंय त्या अष्टविनायक संघाला. कारण की 2 चांगले फलंदाज मैदानावरती उभे असताना दिनेश आणि श्यामला बाद करण्यामध्ये मात्र त्यांना यश मिळालंय. आता मात्र दिनेश पाहूया आपल्या बॅटीतून काय कमाल दाखवतो का, की सुलतान आपल्या गोलंदाजीची धार इकडे काय दाखवू शकतो का. दोन्ही तुल्यबुल्य असं हे खेळाडू. 38 दोघांमध्ये सामना आहे. सुलतान वर्सेस दिनेश.
पाहूया कोण वर चढ होतो इकडे. सुलतान यांचा पहिला चेंडू आणि स्ट्राईक करेल दिनेश. आणि हा उत्कृष्ट चेंडू होता, फलंदाजला काही कळलं नाही आणि मला असं वाटतं निर्धाव चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजी सुलतान यांच्या आपल्या संघासाठी. आणि कुठेतरी बॅकफुटमध्ये गेला संघ अष्टविनायक संघ आणि कुठेतरी वरचढ करताना दिसतोय हा डीपी बॉयचा संघ सुलतान. आणि आता रिव्हर्स करण्याचा फटका होता आणि त्या यशस्वी ठरला आहे. 4 धाव्यांची भर, धावसंख्या जाऊन पोचते 15च्या घरामध्ये. 1 गडी गवात 15 धावा. खूप असं कठीण लक्ष तुमच्यासमोर ठेवलंय. 76 रनांचं. तुम्हाला चौकार आणि षटकांची आताशबाजी करावी लागेल जर का हा सामना तुमच्या खिशामध्ये घ्यायचा असेल तर. तुम्हाला प्रत्येक चेंडूमध्ये चौकार षटकार असे मारावे लागतील, कारण की इकडे एकेरी दुहेरी धावांनी तुमचा संघ हा विजयापर्यंत पोहोचू शकत नाही. हे दिनेश आणि करण यांनी लक्षात घ्यायचं आहे. पाहूया पुढचा चेंडू मारा करेल. पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता, पण हा प्रयत्न इकडे चुकला आणि तिकडे गच्चार क्षेत्ररक्षण होत आहे. आणि ह्या गच्चार क्षेत्ररक्षणामुळे संघाला एक 22च्या स्वरूपात एक धाव भेटले, ज्या एका धावेबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. धावसंख्या जाऊन पोहोचते 17. पुढचा चेंडू सुलतानचा स्ट्राईक क्लिक करा. नो 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 नो, इकडे मात्र करणला पूर्णपणे चकवले ते सुलतान. आणि पाहूया धावषकांचा प्रयत्न आणि एकाच धावेवरती 22च्या स्वरूपात लेगबायच्या स्वरूपात धाव बनवले ते अष्टविनायक संघाला. करण ज्याने आपल्या एका षटकामध्ये 30 धावा दिल्या होत्या डीपी बॉयच्या संघाला, तो फलंदाज मैदानावरती आपल्या बॅटीने त्या धाव वसूल करायच्या आहेत, परंतु रिव्हर्स फटका खेळण्याच्या नादामध्ये लेग बायच्या स्वरूपात फक्त 1 धाव भेटले. एकाच धाव ते समाधान मानावं लागले ते करण याला. आणि हा उत्कृष्ट गगनचुंबी षटकार दिनेशांच्या बॅट मधून. आणि कुठेतरी कॉन्फिडन्स वाढत असताना अष्टविनायक संघाचा, कारण की दिनेश जोपर्यंत मैदानावर उभा आहे तोपर्यंत या सामन्याचं चित्र कधीही पलटू शकतो असा फलंदाज, एक आघाडीचा फलंदाज आहे अष्टविनायक या संघाकडे. आणि या षटकाराबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोचते 24. 1 गडी बाद 24. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे त्या षटकातले. आणि ह्या 2 चेंडूमध्ये जर का दिनेशाने आणखीन 2 षटकार खेचले तर कुठे 1 चेंडू शिल्लक आहे, माफी असावी. आणि इथे मात्र लटकले गेलाय. पाहूया झेल होऊ शकतो का अमित. आणि इथे मात्र झेल सुटले आहे आणि एक धावसंख्येची भर, धावसंख्या जाऊन पोचते 25. 2 षटकांनंतर धावसंख्या झाली 25 धावा झाल्यात. 25 2 षटकानंतर 51 धावांचं लक्ष असेल 12 चेंडूमध्ये अष्टविनायक संघाला. 12 चेंडू 51 धावा. तुम्हाला प्रत्येक चेंडूमध्ये चौकार किंवा षटकारच मारावा लागेल तरच हा सामना तुम्ही जिंकू शकता, कारण की कुठेतरी एक अवघड असं लक्ष आहे हे. परंतु क्रिकेट हा खेळ असा आहे की इथे सगळ्या गोष्टी शक्य असतात. पाहूया दिनेश आपल्या बॅटिंगमधून काही कमाल दाखवतो का, कारण की जर का हा सामना जिंकायचा असेल तर दिनेशाला आपल्या ह्याच षटकामध्ये युवराज सिंगने जो रेकॉर्ड केला होता 6 बॉल 6 सिक्सचा, तोही इकडे कुठे दाखवावा लागेल, कारण की त्याचीच गरज आता अष्टविनायक संघाला आहे. कारण की उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती आपण पाहिल्या डीपी बॉयजचा अमित शिगवण. शेवटच्या षटकामध्ये 30 धावा वसूल केल्या होत्या आणि 30 धावांमुळे कुठेतरी हा सामना डीपी बॉयजच्या साईडने झुकलेला होता. आणि तिकडनं गोलंदाज संजय सुलतान यांनी उत्कृष्ट असं कमबॅक केलंय. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 25 धावा देऊन श्याम सारखा फलंदाज बाद केलाय. अपूर्व
अपूर्व एक उत्कृष्ट गोलंदाज हा युवा गोलंदाज आपल्या संघासाठी पहिला चेंडू टाकला होता दिनेशला एक धडकेबाज फलंदाजाला त्याने एकाच धावेवरती अडकून ठेवलं उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि असंच युवा गोलंदाज या मैदानावरती तयार होताना दिसतंय आपल्याला लेदर खेळणारा हा गोलंदाज उत्कृष्ट असा चेंडू होता आणि इथे इथे करण सुद्धा लटकला आहे आणि पाहूया आणि हा उत्कृष्ट झेल अपूर्व यांच्या गोलंदाजावर त्यांनी स्वतः झेल पकडला हा गगनचुंबी झेल होता आणि उत्कृष्टरित्या या मॅच मध्ये कमबॅक केले हे डीपी संघाने काल ज्या गोलंदाजावरती विश्वास न दाखवता गोलंदाजी न दिली आणि आज कुठेतरी त्यांना असं कळून चुकलंय की नाही आपल्याकडे एक ताजा गोलंदाज असताना आपण कुठेतरी मार खातोय आणि आता मात्र अपूर्व आपल्या गोलंदाजीची धार या मानव पार्क तुलसीवेच्या ग्राउंडवरती दाखवत असताना 2 चेंडूमध्ये त्यांनी दिनेशला एका धावावरती रोखलं आणि पुढच्या चेंडू त्यांनी करण याचा मोठा झटका त्यांनी अष्टविनायक संघात दिला आणि आता मात्र हा सामना डीपी बॉयच्या साईडने झुकलेला दिसतोय कारण की करण सुद्धा बाद झालाय आता नवीन फलंदाज सनी पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते अपूर्व एक लेदरचा नावाजलेला गोलंदाज कुठेतरी ह्या सामन्यामध्ये कमबॅक करताना दिसत आहे पाहूया आणि अकुट टप्प्याच्या चेंडूचा लेग साइड चेंडू पाहू एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा काढण्यामध्ये यश मिळालं त्या अष्टविनायक संघाला एकरी दुहेरी धावेने हा संघ विजयापर्यंत पोहोचू शकणार नाही हे दोन्ही फलंदाजांनी लक्षात घ्यायचं आहे कारण की 76 धावांचं लक्ष्य असताना तुम्ही एकरी दुहेरी धाव करताय तुम्हाला 12 बॉलमध्ये 51 धावांची गरज असताना आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली 28च्या घरामध्ये 2-3 चेंडू शिल्लक आहेत लो फुलटाचा चेंडू होता लेगने खिलवून काळा चेंडू पाहू एक धावण्याचा प्रयत्न आणि एकाच धावती समाधान सनी आला उत्कृष्ट गोलंदाजी अपूर्वांची खरोखरच हा उत्कृष्ट प्रिशा 11 या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे हा सामना संपल्यानंतर लवकरात लवकर त्यांनी आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे जाऊया सामन्याकडे उत्कृष्ट असा स्ट्रेट केलेला चेंडू आणि हा मात्र कुठेतरी कमबॅक दिनेशच्या बॅटमधून खणखणी षटकार परंतु या षटकामध्ये पाहिलं तर कुठेतरी अपूर्व अष्टविनायक संघावरती भारी पडताना दिसत आहे कारण की एक युवा गोलंदाज आहे आणि समोर धडाकेबाज फलंदाज दिनेश करण असे उभे असताना हा गोलंदाज मात्र फक्त आणि फक्त 5 चेंडूमध्ये 10 धावा दिलेल्या आहेत आणि एक गडी सुद्धा बाद केले उत्कृष्ट अशी गोलंदाजी अपूर्वा होलकर ओ उत्कृष्ट चेंडू निर्धाव चेंडू आणि 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव आणि त्याचवेळी षटक संपतंय 3 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 36 3 षटकांनंतर संघाची धावसंख्या झाली 36 आणि आता मात्र 6 चेंडू आणि 40 धावा 6 चेंडू 40 धावा 6 चेंडू 6 षटकार तरी तुम्ही सामना जिंकू शकत नाहीत परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे इकडे अवांतर चेंडू सुद्धा तुम्हाला मिळू शकतो आणि अवांतर चेंडूंची धावेमध्ये भर पडू शकते आणि हा सामना तुम्ही 7 चेंडू 40 धावा सुद्धा करू शकताय फक्त तुमचा आत्मविश्वास हा वाढलेला पाहिजे की मी करू शकतो आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी खरंच टाळ्याने स्वागत करायचं अपूर्व यांचं खूप अशी चांगली गोलंदाजी केली त्यांनी आपल्या संघासाठी आता मात्र डीपी बॉयज संघाचा स्ट्रायकर फलंदाज धडाकेबाज फलंदाज अमित शिगवण आपला ऑलराऊंडचं प्रदर्शन करायला लागतोय गोलंदाजी करायला येतोय पाहूया स्ट्राईक करतील दिनेश आणि अवांतर चेंडू धाव संख्येत भर धाव जाऊन पोचते 37च्या घरामध्ये 3 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 37 2 गडी बाद 37 पाहूया पुढचा चेंडू स्ट्राईक करतील दिनेश आणि हा पिच चेंडू आणि हा 6 धावांची भर धाव जाऊन पोचते 42 लॉस ऑफ 2 विकेट्स आणि कुठेतरी दिनेश चांगला समाचार घेताना दिसतोय अमितने अशाच प्रकारे समाचार घेतलेला अष्टविनायक संघाचा कुठेतरी दिनेश पाहूया
आणि हा यॉर्क लाईटचा चेंडू उत्कृष्ट चेंडू होता आणि तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण अरविंद यांचं आणि धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 63च्या घरामध्ये. तर मात्र 4 चेंडू बाकी आहेत आणि तुम्हाला 33 धावा करायच्या आहेत. स्ट्राईक लाय सनी नॉन आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू. ऑलराऊंडरचं प्रदर्शन इथं करताना दिसतोय आपल्याला अमित. कधी उत्कृष्ट अशी फलंदाजी केली आणि त्याचप्रमाणे गोलंदाजी सुद्धा उत्कृष्ट करतोय हा गोलंदाज. आणि हा आपल्याच एक धावेची भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 बाद 44. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि हा सामना जवळजवळ डीपी बॉयज हा संघ विजयी होतोय. 2 चेंडू 32 धावांचं लक्ष असेल आणि हे मात्र अशक्य लक्ष आहे. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू उत्कृष्ट गोलंदाजी आम्ही त्यांची आणि दिनेशला जो स्ट्राईकला आहे फलंदाज एक धडाकेबाज फलंदाज जो शेवटच्या चेंडूपर्यंत उभा राहतोय तरी सुद्धा संघ विजयापर्यंत पोहोचू शकला नाहीये. आश्चर्याची गोष्ट आहे अष्टविक संघासाठी. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि बाद होतोय दिनेश. याचबरोबर संघाचा जिंकल्या संघ डीपी बॉयज संघाचं खूप खूप अभिनंदन. तसेच पराजित झालेला संघ अष्टविक संघ या संघात सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन.